व्हेरी गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग मॅडम. मी पिंपरी चिंचवड मधून बोलते. मी परवा केलेला होता, पण आज आनंद हा वाटतो की मला माझ्या फ्रेंड लोकांचा कॉल आलेला की बारीक दिसायला लागली आणि तुझ्यामध्ये फरक खूप सारा झालाय. म्हणून मी लगेच आणखी अनुभव शेअर करताय. मॅडमला वाटलं असेल की मॅडम लगेच का शेअर करताय, पण मला आनंद झाला मी करते. असं काही नाहीये मॅडम, असं काही नाहीये. इथं रोज अनुभव करायला केला तरी तुम्हाला कोणी काही म्हणणार नाहीये. आणि खरंच मॅडमच्या चेहऱ्यावरचा जो आनंद पाहू शकताय. परवा दिवशीच मॅडमने अनुभव शेअर केलेला होता, परंतु मॅडमला कमेंट आल्या त्यांच्या मैत्रिणींच्या की खूप बारीक दिसते आणि खूप छान दिसते. म्हणून मॅडमच्या चेहऱ्यावरचा आनंद पहा. आणि मॅडम माझा अनुभव, आणि त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू पण आलेले आहेत बरं का, आनंदाचे अश्रू येते, आनंदाचे अश्रू आहेत ते पाहू शकताय. काय मिळू शकतं आपल्या आरोग्य पंढरीमध्ये, काय मिळू शकते पाहू शकताय, हा आनंद आहे है ना. तर येस येस मॅडम खरंच खूप भावूक झालेले आहेत आणि त्यांना खूप आनंद झालेला आहे, खूप आनंद आणि झालेला आहे. बोला माझी बोला टी मॅडम. शर्ट मी हे माझे गुडघे खूप दुखत होते आणि वेट पण खूप होतं माझं. आणि आता बऱ्यापैकी कमी पण झालेले आणि गुडघ्यावरती मी आता पाय पण वरती घेऊन वर्कआउट करू शकते आणि गुडघ्यावरती बसू पण शकते. आणि माझं वेट लॉस झालेलं आहे भरपूर. 12 किलो माझं वेट लॉस झालेलं आहे. वाव. रिपोर्ट पण आलेला आहे थायरॉइडचा. आणि मी सोशल मीडियावरती मी वर्कआउट जॉईन केलं होतं. माझे ग्रेट कोच आहेत मंगेश दळवी सर येस येस ग्रेट आणि कोच. अश्विनी मॅम आणि आपले मनीषा मॅम आणि ऑल आपले ग्रेट कोच, आपले महागुरु सोनाली मॅम, किशोर सर, हे सगळे येस माझे ऑल कोच आहेत मॅम. येस. पहा, सोशल मीडियावरती मॅडम जॉईन झालेले आहेत. त्यांचे ग्रेट कोच मंगेश दळवी सर आहेत आणि अमेझिंग असा मॅडमला रिझल्ट आलाय. 12 किलोचं फॅट लॉस केलेलं आहे. त्याच्यानंतर त्यांना थायरॉइड वरती मात केली आहे. त्यांनी थायरॉइडचे रिपोर्ट पण काढलेले आहेत. पहा म्हणजे काय मिळू शकतं, कुठे मिळू शकतं. पहा, पाप पुण्याचा बॅलन्स मॅडमचा कुठे झालेला आहे सोशल मीडियावरती. म्हणजे कुठे काय, कुठला, कोण कुणाच्या रूपामध्ये कुठे भेटतं, हे आपल्या आरोग्य पंढरीमध्ये आल्याच्या नंतर कळतं. आता मॅडम सांगतायत मला पहिल्यांदा बसता येत नव्हतं. म्हणजे काय होतं माहितीये का, त्या शरीराची किंमत केव्हा कळते माहितीये, की आपल्याला काही त्या गोष्टीचं व्याधी व्हायला लागल्यानंतर. म्हणजे जसं रेखा मॅडमनी सांगितलं की मला सरळ मांडी घालून बसता येत नव्हतं, तेव्हा कळलं गुडघ्याची किंमत. हो की नाही? डोळ्यांनी जेव्हा दिसत नाही तेव्हा सुरेश सरांना समजलं की डोळ्याची किंमत काय आहे. है ना? म्हणजे असं आपलं शरीर जे आहे, सोनाली मॅडमने सांगितलं आपल्याला, 13,75,00,00,000 रुपयाचं आपलं शरीर आहे. 13,00,00,000. कोणी गरीब म्हणेल का आता स्वतःला? कोणी गरीब म्हणेल का इथे? कोणीच नाही स्वतःला मॅम. गरीब म्हणायचं नाही. येस. आणि हे न्यूट्रिशन आपल्या 13,75,00,000 रुपयापेक्षा महाग आहे का हे न्यूट्रिशन? कोणीही सांगावं मला. कोणीही सांगावं. चॅलेंज. इथं नाही आपण मॅम. चॅलेंज करतोय या न्यूट्रिशनच्या बाबतीमध्ये. आम्हाला कापलं ना, तरी आमच्या याच्यातून हे न्यूट्रिशनच पडणार आहे बाहेर मग. एवढं येस मॅम. एवढी जबरदस्त न्यूट्रिशनची ताकद आहे या. एवढी न्यूट्रिशनची या ताकद आहे. तर मॅडमचे आज आनंद अश्रू पाहू शकताय. आणि ग्रेट कोचने त्यांच्यामध्ये अमेझिंग असा बदल केलेला आहे. ग्रेट कोचच्या मार्फत तुम्हाला अजून मॅडम खूप सुंदर दिसणार आहात. म्हणजे ही तर फक्त कमी झाल्याची फिलिंग आहे. ही तर फक्त काय आहे, की तुम्ही बारीक झाल्याची फिलिंग आहे. आणि येस आम्ही मॅम. सांगतो आरशासारखे चकचक करतो. आम्हाला पार्लरमध्ये जायची गरज नसते मॅडम. हो. पार्लरमध्ये जायची गरज नसते. तर अजून काय-काय न्यूट्रिशन घ्यायचंय, है ना? ते दळवी येस. सरांना विचारा किंवा सोनाली मॅडम आहेत त्यांना फोन करा, की मी अजून काय करू? मी एकच सांगते इथं, आपल्या शरीरापेक्षा महाग काहीही नाहीये. मला येस मॅम. चांगलं दिसायचंय. हे जेव्हा आतमधून येतं ना, की मला चांगलं दिसायचंय, मला खूप सुंदर जगायचंय. माझं जे जगणं राहून गेलंय ते मला इथं जगायचंय. अशी जेव्हा आतून फिलिंग येते ना, तेव्हा हे न्यूट्रिशनची किंमत 0 वाटते आपल्याला. न्यूट्रिशनची किंमत 0 वाटते. हो पहा मॅम. खूप माझं. माझ्या चेहऱ्यावरती पण खूप अंगाचे डाग वगैरे होते मॅम. बऱ्यापैकी कमी झालेले आहेत. येस. पहा, म्हणजे तुम्ही जेवढं न्यूट्रिशन खाणार आहात, तेवढे चकाकणार आहात. तेवढे छान दिसणार आहात. आपली मुलं आपल्याला शोभा देत नाहीत या आरोग्य पंढरीमध्ये. आपली मुलं येस. आपल्याला शोभत नाही. आपण जुने नवीन झालेलो असतो आणि ते फिलिंग आतमधून आलेली असते. कोणाला 20 वर्षाची येते, कोणाला 22 वर्षाची येते. आज मी माझ्या मुलीच्या वयाचं जीवन जगतीये. बरोबर ना? मी आज 50शीला आलेली आहे. पण मी माझ्या मुलीवर जेव्हा चालते, जाते, तेव्हा कोणी म्हणत नाही आम्ही मायालेकी चालतो. अगदी बहिणी-बहिणींची फिलिंग येते. हा कॉन्फिडन्स इथं आपल्या आरोग्य पंढरीमध्ये येतो. तर येस तुम्ही मॅम. आणि
मॅडम सातत्य ठेवायचंय आणि हे जे आनंद अश्रू आहेत ना तुमचे, हे अजून गळगळ वाहिले पाहिजे जेव्हा तुम्ही अजून सुंदर दिसणार आहे. अजून सुंदर दिसण्यासाठी सोनाली मॅडमला फोन करायचा की "मॅडम मी अजून काय घेऊ? प्लीज मॅडम मला अजून छान दिसायचंय, अजून सुंदर दिसायचंय, अजून स्लिम व्हायचंय. मला यंग ड्रेस घालायचाय, मला असं करायचंय, मला हे ड्रेस माझे घालायचे राहून गेलेले आहेत." बरोबर ना? आज ती फिलिंग येस. मॅडम आम्ही जगतोय, तर तुम्ही पण जगणार आहात आणि जसं मॅडम तुमच्या मैत्रिणींनी सांगितलंय ना, की "तू खूप छान दिसते, तू खूप बारीक दिसते." याही पेक्षा याही पेक्षा बेटर रिझल्ट काढून दाखवायचा आहे. आयडियल वेटला यायला मॅडम किती कमी आहे? 80 आयडियल वेटला यायला अजून किती वजन राहिलेलं आहे? किलो होतं वजन. आता माझं हां. कमी झालंय. आयडियल वेटला यायला किती राहिलेलं आहे कमी अजून? किती वजन कमी करायचं राहिलेलं आहे? कमीत कमी 15 तरी वेट कमी करायचा मॅम वजन. येस, येस. मंगेश दळवी सरांना मी सांगते इथं त्यांचं एकदा परत बी-एम-आय करा, त्यांचं बॉडी चेकअप करा एकदा आणि तो रिपोर्ट सोनाली मॅडमला पाठवून द्या. सोनाली मॅडम अजून पुढचं न्यूट्रिशन तुम्हाला सजेस्ट करतील मॅडम. खूप सुंदर येस. दिसणार आहात. खूप खूप लाईफ सुंदर जगणार आहात तुम्ही. खूप सुंदर. हो. हो आणि येस. प्रत्येक करते मॅडमला पण कॉल करते आणि दळवी सरांना, मंगे सरांना सारखं कॉल करत असते. सर हे काय येस. करू, ते काय करू? त्यांच्यापेक्षा मी म्हणजे मोठी आहे. त्याला सारखा त्रास देत असते. येस, येस, येस. इथं कोचलाच त्रास द्यायचा आहे. आपण डॉक्टरांना विचारायला जात नाही किती वेळा एकदा सांगितलं डॉक्टर मोकळे होतात. इथं आपण कोचला रोज फोन करायचा आणि त्रास द्यायचा आहे. आणि आता फक्त काय झालंय मॅडम तुमच्या व्याधी दूर झालेल्या आहेत. आता फक्त येस मॅम. सुंदर दिसण्यावर काम करा. आता फक्त काय येस. करायचं आता दिसण्यावर काम करा. सोनाली मॅडम काय काय घ्यायचंय ते विचारत राहा. आहे की नाही? इथं येस. कोणी कुठल्याही कोचला फोन केला तरी तुम्हाला इथं पॉझिटिव्हच वर्ड्स येतात. पॉझिटिव्ह शब्द येतात. कोणत्याही कोचला फोन करा तुम्ही. तुम्हाला एकही येस शब्द मॅम. निगेटिव्ह कोणी बोलणार नाही, कोणी हे करणार नाही. तर तुम्ही केव्हाही कॉल करू शकताय, काही हरकत नाहीये आणि छान आयुष्य जगणार आहात मॅडम तुम्ही. आता व्याधी करते तर मी. गेल्या. हो मॅम. येस, अश्विनी मॅमला असते, रमेश सर आणि मनीषा मॅमला, परत आपल्या सोनाली मॅडमला. मला ज्यांची ज्यांची माझ्याकडे नंबर बिनधास्त कॉल करून विचारतात. बिनधास्तपणे, बिनधास्तपणे विचारायचंय. कोणी ओरडणार नाही, कोणी रागवणार नाही. येस, येस, येस. खूप सुंदर वाटलंय मॅडम मला आज म्हणजे आज मी स्वतःला खरंच खूप भाग्यवान समजते, की आज असा अनुभव घ्यायला मला मिळाला, की ज्यांच्या डोळ्यामध्ये आज आनंदाचे अश्रू होते. तर खूप मॅम. थँक सो मच मॅडम. खरंच खूप छान वाटलं मला तुमच्याशी बोलून. आणि पुन्हा काय करायचं मॅडम, पुन्हा एकदा 21 दिवसानंतर ना खरंच तुमचा अनुभव मला मी म्हणजे मॅडमला रिक्वेस्ट करेल, की मला यांचा अनुभव घ्या ज्यावेळेस तुम्ही अनुभव सांगताल त्यावेळी नक्की मला कॉल करा मॅडम. मी तुमचा स्वतः अनुभव घेईन. ठीक आहे? ओके. येस. येस, येस, येस. थँक सो मच मॅडम. थँक सो मच. खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. येस. सोनाली मॅडम नेक्स्ट कोणी आहे?